चला आता आम्ही चाललेलो आहोत माझ्या नंदेच्या घरी. अचानकच ठरलंय आमचं जायचं. ते गाडी घेऊन आलेले होते, तर मी, माझे हजबंड आणि आमची बबडी आम्ही चाललेलो आहोत त्यांच्या घरी. इथे बघा या दोघी कशा बाय बाय करतात. ते झोप ना, तर झोपली तर आम्ही घरी पोचलेलो आहोत. हे आहे माझ्या नंदेचं घर आणि त्यांच्याकडे पोरींच्या खेळणी भरपूर आहेत, गाडी, घसरकुंडी. तर आमची बबडी खूप खुश झाली होती, मस्त खेळत होती तिथे गेल्यानंतर. इथे बघू शकता मस्त घसरकुंडी खेळत बसली होती. तिला घसरकुंडी खूप आवडती. तिला आम्हाला घ्यायची आहे, बट आम्हाला अशीच घ्यायची आहे ना, अशी आम्हाला सध्या भेटत नाही, जरा वेगळ्याच स्टाईलच्या भेटतात आहे. तर बघू. तर चला, इथे आम्ही हॉटेलमध्येच जेवायला आलो. घरी काय स्वयंपाक करू नका म्हणलं आणि डायरेक्टली हॉटेलमध्ये जेवायला आलो. तर इथे काय काय स्पेशल घेतलेलं आहे बघा. इथे माझे हस्बंड आणि आमचे दाजी यांनी घेतलेलं आहे नॉनव्हेज आणि आम्ही दोघींनी घेतलेलं आहे व्हेज, कारण आम्हाला नॉनव्हेज खायचं नाही, मार्गशीर्ष चालू असल्यामुळे हे दोघं खाणार आहेत नॉनव्हेज. इथं यांनी फिश घेतले अँड चिकन वगैरे त्यांनी घेतलेलं आहे आणि आम्ही पण व्हेजच घेतलेलं आहे. तर इथं आता हा आहे दुसरा दिवस. आम्ही चाललेलो आहोत जस्ट जरा बाहेर फिरण्यासाठी. तर आम्ही सगळे तयार वगैरे झालो आणि आता निघलेलो आहोत. आम्ही सगळेच आहोत, मी, ननंद, बाई, आत्या. आम्ही चाललेलो आहोत आता दूर. तर कुठे चालले आहोत बघा. पिशवी पाहून गेलं, पिशवी पाहून बरोबर गेलं ते. कसं खाल्लं बरोबर खाल्लं किती गप्पा खाल्लं त्याने. तर हे लोकेशन आहे दर्याबाई म्हणून, पारनेरच्या तिकडे आहे. इथे माकडं आहेत खूप, पण आता जरा कमी झालेले आहेत ते. इथे काहीतरी दरी कोसळली होती, त्याच्यामुळे सगळी माकडं इथली मेलेली आहेत. जरा 7-8च माकडं आता इथे दिसतं ते, नाहीतर पहिले म्हणतात की ते खूप म्हणजे खूप माकडं होती. आता त्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर इथे आम्ही आता देवदर्शन वगैरे करून पोरींला माकडं दाखवून इथून निघणार आहोत. पुढे अजून जायचं आहे आम्हाला एका ठिकाणी. तर इथे एक ट्रिप आलेली होती अशीच, सगळे असे फॅमिली असेल. तर इथे खेळ चालू होते खूप छान. तिथे माझे मिस्टर जाऊन बघत बसले होते मस्त. आम्ही आल्या इथे त्यांचे खेळ चालू होते, खूप छान वाटत होतं तिथं. वातावरण पण खूप मस्त होतं. अशीच ट्रिप काढायला पाहिजे खरं आम्ही पण. खूप मस्त वाटतं ना सगळे एकत्र आले. तर चला आता दर्शन घ्यायला चाललोय आम्ही. बघा पुढे पुढे जाऊन व्हिडिओ काढ ना आमचा. एक स्नेहल चालतं नीट धरा तिला. काय सोबत इथलं पाय आधी. इकडे बघ, माकडा इकडे बघ ना. हे ग सॉरी. तर चला आता दर्याबाईवरून आम्ही निघलेलो आहोत. आता पुढे आज रविवार चतुर्थी होती, त्यामुळे आम्ही जाणार आहोत गणपती बाप्पाला. तर चलो. कुठे गेला? हरवला. कुठून आलतो ना.
योग्य नाही ना देवाच्या वरती सोडून जायचं आणि ते बघायला. तर इथे आम्ही गणपतीला आलेलो आहोत. इथे आम्ही एंटर केलं आणि इथे एक किस्सा झालेला आहे. आम्ही एंटर केलं, दर्शन वगैरे घेतलं, बबडी पण आत आली, दर्शन घेतलं आणि एकटीच बाहेर निघून आले आणि आम्हाला माहितीच नाही. मला वाटलं की ननन किंवा आत्यांसोबत ती बाहेर आली असेल. ती गोल फिरून पार तिथे मागे कुठं खेळत बसलेली होती. ते रेखाबाईला विचारलं, ती म्हणली मागे गेली. ती पटकन आम्ही पळत गेलो. खूप अशी भीती वाटली होती, कुठं गेले आणि कुठं नाही. थोड्यासाठी जीव खालीवर झाला होता आमचा. तर इथे दर्शन वगैरे घेतलं आणि इथे बाहेरच अशी खोल विहीर आहे आणि त्यात मासा आहे खूप मोठा. खायला टाकलं की तो मासा असा वर उडी मारतून ते घेतोय. तर सगळेजण ते माशांना बघत होते. आणि इकडून इथे बघू शकता हा परिसर पण खूप छान होता. बट इथे काही फोटोज वगैरे काढले नाही. आम्ही डायरेक्टली निघलेलो आहोत कारण लेट होत होता आम्हाला. तर चला अजून पुढे कुठे कुठे जायचे बघू. तर इथे माझी बोबडी बघा कशी चालतीये, बिना चप्पलची. तिला सँडल घाल म्हणलं तर घातली नाही, तशीच चालतीये बघा. ऊन आहे खूप चाललो, तू राहा इथं. आणि तिची मस्ती चालू आहे. तू राहा इथंच, आम्ही चाललो. बाय. तर चला आता इथून आम्ही निघणार आहोत. इथून म्हणजे निघलेलोच आहोत, बाहेर आलोय दर्शन वगैरे करून. आणि अजून तुम्हाला इंटरेस्टिंग लॉग उद्या बघायला भेटणार आहे. त्यात पण खूप छान स्पॉट आहे, याच्यापेक्षा पण तो स्पॉट छान आहे. तिथे पण आम्ही गेलेलो होतो. तर उद्या त्या लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तर लॉग उद्याचा नक्की बघा. तर चलो बाय बाय, भेटूयात परत.